हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदी पात्रामध्ये जो आहे तो हा एक भव्य दिव्य असा नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेला हा पूल आहे। केबल स्टेड जो पूल आहे तो हा पूल बनवला आहे। मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच पूल आहे। वरळी सिलिंग सारखा जो आहे तो त्या धर्तीवरच हा पूल बनवला आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 95 कोटी रुपये खर्चून हा पूल बनवला आहे। कारण पलीकडे जर पाहिलं तर हा महामार्ग आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला जोडणारा जिंतूर ते सेनगाव आणि पुढे फाळेगाव असा हा महामार्ग आहे। परंतु त्या पुलाची दुरावस्था झाल्यामुळं अपघात होत असल्यामुळं प्रशासनानं तब्बल 95 कोटी रुपये खर्चून हा भव्य दिव्य पूल बनवला आहे, जेणेकरून नागरिकांची दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची मोठी सुविधा व्हावी याकरिता हा पूल बनवण्यात आला आहे। परंतु शासनानं खर्च केलेले संपूर्ण पैसे जे आहे ते पैसे याच पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाया जातात की काय असा इथं प्रश्न निर्माण झाला। कारण जिथं पूल संपतो तिथून पलीकडे आपण जर पाहिलं तर आपली अपेक्षा असेल की रस्ता असेल, परंतु रस्ता नाहीये। इथं अक्षरशः शेतं आहेत। कारण हा पूल तयार करण्यात आला परंतु पुढील रस्त्यासाठी भूसंपादनच करण्यात आले नाही। अजब आहे। आपण म्हणतो की जगात याच्यापूर्वी जे आहे ते भारतामध्ये मोहम्मद तुगलकाचं उदाहरण दिलं जातं निष्काळजीपणाच्या आणि नियोजन शून्य कारभारासाठी, परंतु सध्या देखील तुगलकाचीच जे कारभार आहे तो सुरू आहे काय असं चिन्ह निर्माण होतं। कारण हा इथं पूल संपतोय, इथे हा पूल संपतोय आणि पुढे असेल आपल्याला वाटतं की सिमेंट रोड असेल किंवा डांबरी गुळगुळीत रस्ता असेल, परंतु असं काही नाही। इथं अक्षरशः शेतकऱ्याचं शेत आहे। कारण भूसंपादनच झाले नाही। या प्रकल्पासाठी रस्त्यासाठी जी जमीन लागणार आहे त्या जमिनीचं भूसंपादनच झालं नाही। पुढे हा रस्ता या एलदरी गावाजवळ जो आहे तो त्या राज्य महामार्गाला 248 ला जोडला जाणार। इकडचं हे हिंगोली जिल्ह्यातले एलदरी आणि इकडच्या बाजूला जे आहे तर हा पूल संपल्यानंतरच हे एक एलदरी आहे जे परभणी जिल्ह्यातले एलदरी गाव आहे। आणि ही पूर्णा नदी जी दोन्ही जिल्ह्यातील जी आहे त्या नदीचं धरणं आहेत ही जीवनदायिनी आहे आणि या जीवनदायिनीवर हा एक भव्य दिव्य पूल बनवला आहे। हा पूल जो आहे तो दळणवळणासाठी तयार करण्यात आला, सुविधेसाठी तयार करण्यात आला, परंतु हे संपूर्ण पैसे जे आहे ते याच नदीपात्रात वाया जातात असा प्रश्न निर्माण होतोय। कारण वर्ष झाले हा पूल वापरत नाही। वापर कसा होणार? कारण पुढे रस्ताच नाहीये। इथून पुढे जे आहे ती सगळी शेत जमीन आहे। पलीकडे काही लोकांनी आता भुईमुग पेरलाय। या धरणाचं पाणी जे आहे ते वापरतात, परंतु रस्त्याअभावी हा पूल आता वापरात येणार नाहीये। मोठा तुगलकी कारभार जो आहे तो इथं दिसायला लागलेला आहे। हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुविधा असणारा हा पूल आता तसाच पडून राहतो की काय अशी चिन्ह दिसत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, एलदरी ब्रिज, हिंगोली।